नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इरा सेशन नवीन सेशन 5। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा, लॅबवर क्लिक करायचं आहे। टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणेच। यामध्ये काही टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा। ओके करायचं आहे, येस करा। येस केल्यानंतर बघा आपली टायपिंगची प्रॅक्टिस सक्सेसफुली झालेली आहे। बघा, नवीन अपडेट आलेला आहे, त्याच्यामुळे ते प्रॉपर माहिती दिसत नाही आहे। तरी पण मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित प्रश्न दाखवण्याचा। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा। आता इथं जर आपल्याला वरती प्रश्न जर दिसत नसेल तर त्या नंबरवर क्लिक करायचं आहे, ज्या नंबरचा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोजमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा कोणती आहे बघा, तर ऑप्शन 1 आहे। 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाईट करते म्हणत आहे। तर क्विक ॲक्सेस एरिया कोणता आहे बघा, ऑप्शन 2 आहे। त्यानंतर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे म्हणत आहे। तर कंट्रोल त्यानंतर शिफ्ट आणि एन आहे, ऑप्शन नंबर 2। खालीलपैकी कोणत्या चित्रात स्टार्टवरील स्टार्ट बटन दाखवलेलं आहे। तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे। खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही, टायटल बार आहे। नेक्स्ट करा। फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार होते म्हणत आहे। तर कशाने तयार होते, फोल्डर्स आणि सब फोल्डर्स आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। विंडोज एक्सप्लोररमधले ॲड्रेस बारला डॅश डॅश असे देखील म्हणतात म्हणत आहे। तर त्याला आपण ब्रेड कंबस म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विंडोज एक्सप्लोररमधील एक शोध बॉक्स आपल्याला कॉम्प्युटरमधील फाईल आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्त्वाचे शब्द आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। कॉम्प्युटरमधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोपी पद्धत आहे म्हणत आहे। तर कोणती आहे बघा, फोल्डर्स आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर्स फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही म्हणत आहे। तर कोणते आहे बघा, तर स्टार आहे। तर स्टारवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। गूगल नॉलेज चेकमध्ये गूगलचे तर हे सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। त्यामध्ये बघा 5 प्रश्न विचारलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, गूगल सर्च वापरण्याचा प्राथमिक मार्ग काय असतो म्हणत आहे। तर गूगल वापरण्याचा प्राथमिक मार्ग काय आहे बघा, सर्च क्वेरी टाईप करणे आणि एंटर दाबणे हे त्याचं उत्तर आहे। गूगल सर्च लँडिंग पेजवरील साइन इन बटनाचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर याचं उत्तर जीमेल अथवा गूगल अकाउंट ॲक्सेस करणे आहे। गूगल सर्च प्रक्रियेतील पहिली पायरी काय असते म्हणत आहे। तर पहिली पायरी काय असते बघा, तर स्क्रॉलिंग असते। गूगल सर्च प्रक्रियेमधील कोडिंग अल्गोरिदम आणि एआयचे कॉम्बिनेशन वापरण्याचा प्रमुख उद्देश माहिती रँडमली कॅटेगराइज करणे असा आहे। हे विधान बरोबर आहे की चूक आहे ते सांगा म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या गूगल सर्चच्या कॅटेगरीज आहे म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणत्या गूगल सर्चच्या कॅटेगरी आहे बघा, इन्फॉर्मेशनल आहे, कमर्शियल आहे आणि ट्रान्झॅक्शनल आहे। तर तिन्ही आहे। त्यानंतर सेव्ह करा। तर आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं काय सोडवायचं आहे बघा, सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी स्टार्टवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, कोणत्या प्रकारचा डेटा फाईलचे वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जातात म्हणत आहे। तर वर्कशीट आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती याचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात म्हणत आहे। तर त्याला आपण डेटाबेस म्हटले जाते। त्यानंतर बघा, इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे डॅश डॅश आहे म्हणत आहे। तर नेटवर्क आहे। सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे।